मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा जीव वाचवण्यासाठी राज्य सरकारनं तातडीनं मध्यस्थी करावी या मागणीबरोबरच जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि सरकारला जाग आणण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं आज शनिवारी राजर्षी शाहू समाधी स्मारकाजवळ आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं। मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे, त्यामुळे जरांगे पाटील यांचा जीव वाचवण्यासाठी सरकारनं तातडीनं मध्यस्थी करून आरक्षणाचा कायदा करावा। ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना आरक्षण प्रमाणपत्र देण्याबरोबरच सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्याचा जो निर्णय झालाय त्याचीही अंमलबजावणी व्हावी आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या। दरम्यान ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार सांगत असले तरी ते कशा पद्धतीनं देण्यात येणार आहे हे देखील त्यांनी जाहीर करावं असं आवाहनही यावेळी करण्यात आलं। दृष्टिकोनातून मनोज जरांगे पाटील यांचा जीव महत्त्वाचा आहे, त्यासाठी लवकरात लवकर राज्य शासनानं मध्यस्थी करावी ही भूमिका आम्ही मांडलेली आहे। परंतु कालच आम्ही मुख्यमंत्री यांचं स्टेटमेंट ऐकलं की त्यांनी सांगितलं की आम्ही मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण देणार आहोत। एका बाजूला टिकाऊ आरक्षण देणार म्हणून सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागू देणार नाही। आम्हाला एवढंच या ठिकाणी राज्य शासनाला विचारायचं आहे, जर इंदिरा साहनी खटल्याचा निकाल पाहता 9 जजेसनी जे दिलेला आहे त्यामध्ये 50%च्या वर आरक्षणच देता येत नसेल तर आणि 50%च्या आत तुम्हाला आरक्षण द्यायचं नसेल, ओबीसींना अन्याय करायचं नसेल तर नेमकं तुमची भूमिका काय? त्यामुळं तो समाजापुढे विषय आणून कशा पद्धतीनं टिकाऊ आरक्षण देणार आहे हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करणं गरजेचं आहे। आज सुद्धा मुख्यमंत्री अध्यादेश काढण्यासाठी अधिवेशन घ्यायची जरूर नाही, अधिवेशनामध्ये त्याला पारित करायचं असतं तर तो करावा की जेणेकरून जरांगे पाटलांचा जीव वाचेल ही आमची मराठा समाजाची एक आग्रही मागणी आहे। आंदोलनात सहभागी मराठा समाजबंधू भगिनींकडून 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात येत होत्या। या आंदोलनामध्ये शशिकांत पाटील, सुभाष जाधव, शाहीर दिलीप सावंत, उदय लाड, गीता हसूरकर, शैलजा भोसले आदींनी सहभाग घेतला।